मुहूर्त पाहत नाही आणि ही अवलाद अशीच मेल्याशिवाय राहत नाही. ही कशी मराठी? अध्याय नंबर 3 त्याची ओवी आहे. अध्याय नंबर 3 ओवी नंबर 200. पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला. बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगा का मी पोरगी पळून आणले आणि माझा संसार चांगला आहे. अख्खे पैसे भरून देईल लग्नाचे. रोग घे शंभड्या, रोग द्यायला काय हरकत आहे? त्या लग्नाला खर्चच नाही. द्यायला येडेत का मी? तुम्ही माना नाही तर नका मानू, पण शास्त्र आहे. आणि माणसं घमेंडी शास्त्र मानायला. पैशाची घमेंड झाली, ऊत आला मोकार, पैसा बेसुमार झाला आणि भेजा कमी झाला. आणि म्हणून त्या ह्या अडमणा संस्थांच्या गायकवाद गुणजन मंडळाले सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. बस मग तुम्ही म्हणा आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत आगमन कोणाचा एक. आता ह्या जगात कुसलं बरं का अभंगात आपण याला 2 भाग पाडायचे, अंतर्भाग आणि बाह्य भाग. बाह्य भाग पटकन ऐका म्हणजे अंतर्भागाला वेळ लागेल. बाह्य भाग असा आहे, या जगात 7 प्रकारचे लोक आहेत. 1 स्वार्थी, फक्त मला. 2 स्वार्थी नाही परार्थी नाही. 3 निम्मा स्वार्थ निम्मा परार्थ. आणि 4 स्वार्थी परार्थी, स्वार्थही नाही परार्थही नाही, निम्मा स्वार्थ निम्मा परार्थ. 1 काही माणसं निव्वळ स्वार्थी आहेत, काही माणसं निव्वळ स्वार्थी आहेत. 1 दुसरं निम्मा स्वार्थ निम्मा परार्थ. गाय चारा खाणे स्वार्थ, दूध देणे परार्थ. बैल चारा खाणे स्वार्थ, आऊत ओढणे परार्थ. नदी सागराला मिळणे स्वार्थ, पण जाताना सगळ्यांचं कल्याण करीत जाणे परार्थ. पण 1 वर्ग स्वार्थही नाही परार्थही नाही, इच्छू ठणका. गाडी घेतली ना हप्त्यावर घेतली असं ठणका ठेवून द्यायचा. आणि 1 वर्ग असा आहे निव्वळ परार्थी आहे. कोण? साधू. कोण? झाड. पुरावा 12वा अध्याय. का खांडावया घाव घाली, का लावणी जाय. ज्यानं लावलं वृक्ष दे सावली समान जायचा. ज्यानं लावलं ना त्याला सावली तशीच.